नमस्कार. मी भरत पाठक. माझ्या वेदवाणी चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण वेदवाणीमध्ये जागतिक राजकारणाचा फिरता रंगमंच कसा बदलत आहे हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. घुसखोरांना जेरबंद करून हाकलून द्यायची सुरुवात ट्रम्प यांनी आधीच केली होती. आता लाखो डॉलर घेऊन जगभरातील श्रीमंतांना अमेरिकेची दारे गोल्ड कार्ड या योजनेच्या आधारे खुली करायची असा ट्रम्प यांचा नवा फंडा सुरू झाला आहे. जन्माच्या आधारावर नागरिकता नाकारण्याचे धोरण घेणारे ट्रम्प आता धनाच्या आधारावर नागरिकता विकत देणार आहेत. जगभराच्या मानवतेच्या या ठेकेदाराचे मानवी प्रेम पैशाच्या वर्तुळात अडकून पडलेली व्याधी आहे ही यातून स्पष्ट होत आहे. अशा प्रकारे ग्रीन कार्ड योजनेची सुधारित आवृत्ती तिकडे सुरू होत आहे. भिकाऱ्यांनो बाहेर व्हा, धनिकांनो आत या, असे ट्रम्प यांनी कथितरित्या सफाई अभियान सुरू केले आहे. दरम्यान अमेरिकेतून येणाऱ्या जेरबंद भारतीय आणि ट्रम्प यांच्याकडून भारताची कळ काढणारी नवनवी विधाने भारतीयांना अगतिकपणे पाहावी लागत आहेत. मित्र मोदीजींनी सूचक मौन धारण केले आहे. विरोधक आगपाकड करत आहेत. आधुनिक सभ्य जगात युद्ध कायद्यांनाही इतकी वाईट वागणूक दिली जात नसावी अशी हेटाळणी ट्रम्प साहेब त्यांच्या देशातील अवैध घुसखोरांची करत आहेत. तर आता अमेरिकेच्या तिजोरीत पैसे अंथरणाऱ्यांना नागरिकतेचे पांघरूण ते घालणार आहेत. मानवतेच्या जागतिक ठेकेदारीचा बोरखा पांघरलेला अमेरिकेचा हिडीस चेहरा तसा अनेक प्रसंगात यापूर्वीही उघडा पडलेला आहे. अर्थात ट्रम्प यांची ही भूमिका केवळ भारतापुरतीच मर्यादित नसली तरी त्यांच्याकडून भारताला कोणतेही झुकते माप, सहानुभूती किंवा सॉफ्ट कॉर्नर मिळवता आला नाही. उलट सत्ताशक्तीने चेकाळलेले ट्रम्प टेरिफ, ट्रेड आणि हेल्प ट्रॅजेडीचे टेरर गाजवत रोज नवी राळ उडवत आहेत. तशात ते आता खोटेही बोलू लागले आहेत. त्यांचा खोटेपणा संयुक्त पत्रकार सभेमध्ये फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी नुकताच पकडला. हे सारे सामान्यांना अनाकलनीय आहे, परंतु इतरांचे सोडा, मित्राबाबत ते असे का वागत आहेत आणि मित्र ही मिठाची गुळणी धरून का आहे हे कोडे आहे. कदाचित भविष्यात या कोड्याचा उलगडा होईलही, परंतु दरम्यान ट्रम्प यांच्या बेदरकार शैलीने आणखी काय काय ते गुण उधळतील याचा अंदाज सहज लागणार नाही. अर्थात यामुळे आपल्या परराष्ट्र धोरणापुढे उद्भवलेला नवा पेच कसा सोडवायचा याची चिंता आणि विवंचना आद्य मुत्सद्दी जयशंकर यांच्यासमोर आहे. ते तोडगा काढतीलही, पण राष्ट्राची प्रतिमा आणि परराष्ट्र धोरण याचा नवा कस लावणारा हा कालावधी हे मात्र निश्चित. यात सध्या तरी थांबा आणि सहन करा असे धोरण दिसून येते. खरे तर ट्रम्प यांच्या येण्याने भारतासह अनेक देशांची स्थिती सांगताही येईना आणि सहनही होईना अशी झाली आहे. सध्या एका देशाचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दरबारात हजेरी लावताना दिसत आहेत. या हजेरीत ट्रम्प काही वावग्या विषयावर सह्या करून घेत नाहीत ना अशी शंका येऊ लागली आहे. दरम्यान ट्रम्प रोजच नवनव्या वाक्यांची आतिषबाजी करून भारतात वारंवार वातावरण ढवळून निघेल अशी व्यवस्था करत मजा घेत आहेत. मुळात हा खेळ सारा खुर्चीचा आहे. तिकडे ट्रम्प यांनी सत्तेत येतानाच नियुक्त केलेल्या गोतावळ्यात कार्यकाळानंतरही सत्तासूत्रे आपल्याच कंपुकडे राहतील याची पेरणी करून ठेवली आहे. कदाचित ट्रम्प नव्या जगाची सत्तासूत्रे आणि अर्थसूत्रे तयार करत असावेत. अर्थात ते कितपत यशस्वी होतील, ते अमेरिकेला कितपत भक्कम बनवतात आणि चीनला तोंड देत जगावरची पकड कशी घट्ट करतात यावर अवलंबून असेल. बाकीचे त्यांचे सगळे डावपेच तोंडी लावायला असतील. ट्रम्प यांचा टेरिफचा प्रश्न जगाला नाकारता येईना, पण त्यांच्यापुढे उत्तरादाखल काही देशांनी प्रति टेरिफचे धोरण घेतले. भारत मात्र एकतर्फी प्रेमात संभाव्य धोके टाळण्यासाठी मवाळ झाल्याचे चित्र आहे. व्यापारी तूट भरून काढण्याच्या धोरणात क्रमाक्रमाने कोणाला भरडायचे याचा अभ्यास आणि क्रम त्यांनी तयार ठेवला असल्याच्या आविर्भावात ट्रम्प साहेब सध्या वावरत आहेत. यासाठी व्यापारी मानसिकतेच्या एलन मस्क यांना खास जबाबदारी दिली, परंतु देशाची कॉर्पोरेट कंपनी चालविताना घ्यावयाच्या निर्णयात व्यवस्था अडचणीत येणार नाही ना याची काळजी घेण्याचे ते विसरले. कर्मचारी कपात धोरणात मस्क यांनी घेतलेला एक निर्णय ट्रम्प यांनी अवघ्या 24 तासात फिरवला, तर नंतर रात्रीतून 2000हून अनेक कर्मचारी सेवाबाह्य केले. अमेरिकेत अशी निर्णय फिरवी आता आणखी 4 वर्षे अशीच चालू राहते की त्यात काही स्थैर्य येते हे पाहणे रोचक ठरेल. अवैध प्रवाशांच्या रवानगीतील अपमानास्पद धोरणाबाबत अमेरिकेची कठोरता तशी जिव्हारी लागणारी असली तरी उर्वरित जगासाठी ही मात्र धडा देणारी बाब आहे. आता कदाचित सर्वच देश आपापल्या देशातील घुसखोरांना बाहेर काढतीलही,
तर घुसखोरांची पाठराखण करणारामुळे भारत मात्र या बाबतीतही अगतिक ठरेल. खरे तर जागतिक घुसखोरांची मानसिकता, त्यांच्या गरजा आणि अगतिकता हा नव्या मानवी अभ्यासाचा व संशोधनाचा विषय होईल. पण पैशावर नागरिकता विकण्याच्या या युगात या नाहिरे वर्गाची अशी दखल घेण्याची संवेदनशीलता वास्तवात उरली आहे का, हा कळीचा मुद्दा आहे. विकसनशील आणि अप्रगत देशातील मीडिया याबाबत कोणाच्या देशातून कसे अवैध स्थलांतर होत आहे हे मोठ्या हिरिरीने बोलत होता. यासाठी सरकार किंवा विरोधक पुरस्कृत वाटावेत असे पोपट टाळाटाळा बोलत होते. परंतु आता सर्वांचेच भांडे फुटके आहे आणि सर्वांच्याच देशातून अशा आशाळभूत पोटार्थींचे आणि कथित गुन्हेगारांचे जथ्थे मोठा खर्च करून आणि जीवावर उदार होऊन भटकत होते हे स्पष्ट झाले आहे. आपल्याच लोकांना आपल्याच देशात रोजीरोटी नेण्याबाबत या यादीतील देशांच्या मर्यादा आणि बडबोलेपण आता उघडे पडले आहे. ट्रम्प यांच्या दृष्टीने त्यांचा आविर्भाव पाहता नेमक्या शब्दात सांगायचे तर त्यांच्या संपन्न देशात या भिकार देशातून भिकारी घुसत आहेत आणि ते त्यांना झुरळासारखे उचलून टाकत आहेत. आधुनिक सभ्य जगात युद्ध कायद्यांना अशी वागणूक दिली जात नसावी असे चित्र आहे. मी आहे तोपर्यंत तिकडे फिरकायचे धाडस करू नका असा धडकी भरवणारा संदेश ट्रम्प जगभरातील घुसखोरांना देत आहेत. कदाचित नव्या गोल्ड कार योजनेतील धनिकांना आकर्षित करण्याची ही सफाईची पूर्वतयारी असावी. घुसखोरीतील गुन्हेगार किती खरे पोटार्थी आणि किती गुन्हेगार हा वर्गवारीचा विषय ठरेल. परंतु अधिक चांगल्या जीवनाच्या शोधात हाती होते ते देखील गमावलेल्या तरुणांना आणि त्यांच्या परिवारांना आता नैराश्य व्यापून राहिले नाही तरच नवल. अमेरिकेच्या निवडणुकीत उमेदवार असलेले ट्रम्प यांची भेट निवडणूक काळात मोदीजींनी टाळली ही बाब ट्रम्प यांच्या जिव्हारी लागली असेल का? परंतु आता ट्रम्प यांच्या वागण्यातून ही बाब केवळ एवढीच आहे असे वाटत नाही. कदाचित पडद्यामागील मुत्सद्देगिरीत आणखी काहीतरी वेगळे घडले असावे जे ट्रम्प यांच्या जिव्हारी लागले असावे. त्याचाच बदला ते मित्राच्या देशात मित्राबद्दल कथित सहानुभूती व्यक्त करत जेरबंद नागरिक परत पाठवून आणि रोज नवे वादग्रस्त विधान करून घेत असावेत. परंतु राजकारण गाव गल्ली ते दिल्ली व अगदी जागतिक पातळीपर्यंत असेच असते. यात दीर्घकाळ कोणी कोणाचा मित्र नसतो, कोणी कोणाचा दीर्घकाळ शत्रूही नसतो. जग हे असेच चालते. ज्यांचे त्यांचे आपापले हितसंबंधांचे गुंते असतात. आजच्या हितसंबंधांना जे पूरक ठरतील ते तात्कालिक मित्र असतात. आज आपल्या हितसंबंधांना कालचा मित्र पूरक ठरत नसेल तर तो मैत्रीच्या यादीतून बाद होतो. इथे भावनांना थारा नसतो, परंतु सोयीनुसार जनहिताचा व व्यापक मानवतावादाचा बुरखा मात्र सगळ्यांनी पांघरलेला असतो. हा संदर्भ व्यापक कॅनव्हासवर पाहायचा म्हटलं तर युद्धात मरणारी लोक ही जगातील दिग्गजांच्या खिसगणतीतही नसतात. लोकसंख्या घटली तर घटू द्यावी अशा उघडगुपिताचे वर्तन बाळगणारे शक्तिशाली देशाचे संधीसाधू लोक आणि हे नेते लोकसंख्या घटविण्याच्या अभिक्रियेतील कॅटॅलिस्ट म्हणावे लागतील. ओढून खुर्ची देणे, गळा भेट घेणे, प्रोटोकॉल तोडून विमानतळावर रिसीव्ह करायला जाणे हा सगळा अभिनय सत्ता, संपत्ती आणि सामुग्री बळकट करण्यासाठी असतो. सर्व देशात तो केला जातो. त्यात देश बळकट झाला तर तो बोनस असतो. असा जागतिक मैत्रीचा रंगमंच फिरत आहे. इथपर्यंत ठीक. परंतु कथित शत्रुत्वाची धार ट्रम्पसारखे सनकी व बेदरकार राजे कमी करतील अशी अपेक्षा करणे कठीण आहे. तशात यावेळी ते देश नव्हे तर अमेरिका नावाची कंपनी चालवण्यासाठी सरसावले आहेत. यात नफा होणार नसेल तर ते या कंपनीच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये निरुपयोगींना टाकून देतील. त्यात इतर देशाबरोबर त्यांचे स्वकीय देखील असतील. उपयोगींना पुरते पिळून घेतील आणि उपयोग संपला की अशांनाही धुराडे दाखवतील अशीच त्यांची सध्याची देहबोली आहे. मात्र एकात एक नाही आणि बापात लेख राहू द्यायचा नाही हा अमेरिकेचे जुनेच धोरण आहे. फक्त सत्ताधारी बदलले की बळी जाणारे बदलतात हा रंगमंच असा फिरत राहतो. युद्ध थांबवण्याआधी युक्रेनच्या परस्पर रशिया आणि अमेरिका एकत्र बसून युक्रेन कसा वाटून घ्यायचा याची तयारी करत आहेत. यात रशियाला अतिआत्मविश्वासापोटी सुरू केलेले युद्ध थांबवण्याची लालसा आहे आणि गमावलेल्या प्रतिमा परत मिळवण्याची गरज आहे. या तसेच भूभागावरती आणखी काय मिळवता येईल, जो भूभाग मिळवला आहे त्या व्यतिरिक्त आणखी पदरात काय पाडून घेता येईल ही त्यांना पाहायचं. अमेरिका युक्रेनच्या खनिज संपत्तीवर आपल्या कंपन्यांचे फलक कसे लागतील हे पाहणार.
एकूणच अमेरिकेच्या नादी लागून राख रांगोळी झालेल्या युक्रेनचे असे लचके तोडले जाणार आणि उर्वरित जग हे निमूटपणे पाहणार असे भाकीत करायला आता वाव आहे. परंतु अमेरिकन दबाव नीतीपुढे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की झुकले आहेत. खनिजाबाबतचा सौदा करायला तयारही झाले आहेत. रंगमंच वेगाने बदलत आहे. गाझापट्टीला मनोरंजनाचं ठिकाण करायचं अशी निर्लज्ज भाषा संबंधित व्यापाऱ्यांना शोभते. परंतु तीच खरी अमेरिकन मानसिकता असल्याचे द्योतक ठरते. इस्रायल आणि हमासचे युद्धच मुळात पूर्वनियोजित असल्याचा एक सूर आहे. खरं तर युद्ध आवडे अमेरिकेला, पण ते दुसऱ्याच्या भूमीत असावे. त्यासाठी मनुष्यबळही ज्याचे त्याचे असावे आणि शस्त्रे मात्र आपल्या कारखान्यातील असावीत. युद्धानंतरच्या वाटाघाटीत दोन्ही देशात आपल्याला हवा तसा लोण्याचा गोळा मिळवता यावा या सगळ्याचा आराखडा अमेरिकन थिंक टँक आधीच तयार ठेवतात. आता नव्या अमेरिकन धोरणामुळे जागतिक रंगमंच वेगाने रंग बदलत आहे. यात एकेकाळचे कट्टर विरोधक रशिया आणि अमेरिका एकत्र दिसू लागले आहेत. मोदींना मित्र म्हणत ट्रम्प भारत विरोधी चिमटे काढत आहेत. गाझापट्टीची जबाबदारी घेतात, पण बांगलादेश भारतावर सोपवतात. चीनची भूमिका सतत जशास तशी ही ठरते. अमेरिका इथेही बाजारू धोरण स्वीकारून पोलादी पडद्याआड जाऊन काही वाटाघाटी करते का, ही बाब आता व्यापार युद्धाचे रूपांतर खऱ्या युद्धात होते की नाही हे ठरविणारे असेल. परंतु व्हिएतनाम नंतर आणि अफगाणिस्तानात हात भाजून घेतलेली अमेरिका आता गरजत राहील, पण स्वतः बरसणार नाही. मात्र तसे झाले तर अमेरिकेला पुन्हा हात भाजून घ्यावे लागतील, हे आगामी काळ ठरवेल. दरम्यान प्रगतीची वाटचाल करणाऱ्या देशांना मनासारखी खीळ घालण्याचे अमेरिकन धोरण वाढतच राहील आणि अशा देशांना दांडगाई करणाऱ्या अमेरिकेशी पंगा न घेता प्रगतीचे पर्यायी मार्ग शोधत राहावे लागेल, हे मात्र निश्चित. हा जागतिक रंगमंच हितसंबंधांच्या बदलत्या रंगात रंगत राहील. बळी तो कानपिळी असेल, पण हे असेच चालायचे, कुणी कोणाला नाही बोलायचे. खरे तर गावोगावी ट्रम्प आणि गावोगावी मस्क आहेत. राजकीय दांडगाईत सारे कसे मस्त आहेत. धन्यवाद.